हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. सेशनला सुरुवात करूया. घेऊया आज आपण 11 जुलैच्या इम्पॉर्टंट न्यूज. तर आपली फर्स्ट न्यूज आहे, बघूया आपण. ओके, तर आपली फर्स्ट न्यूज आहे की डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे, जे नॅशनल ट्युबरक्लोसिस एलिमिनेशन प्रोग्राम आहे त्याकरता त्यांना ऍज अ प्रिन्सिपल ऍडवायझर ऍट मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर इथे अपॉइंट करण्यात आलेला आहे नॅशनल ट्युबरक्लोसिस एलिमिनेशन प्रोग्राम करता. सविस्तरपणे न्यूज बघूया. तर डॉक्टर सौम्या या प्रोफेसर आहे. प्रोफेसर डॉक्टर सौम्या यांना ऍज अ प्रिन्सिपल म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे, जे ट्युबरक्लोसिस करता एलिमिनेशन प्रोग्राम होणार आहे, नॅशनल ट्युबरक्लोसिस एलिमिनेशन प्रोग्राम ऑन प्रो बोनो बेसिस. प्रो बोनो बेसिस म्हणजे फॉर गुड फॉर पीपल. ओके, पीपलच्या गुड साठी, फॉर द पब्लिक गुड साठी जे नॅशनल ट्युबरक्लोसिस एलिमिनेशन प्रोग्राम घेण्यात येणार आहे, त्यासाठी त्यांना ऍज अ प्रिन्सिपल म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे. त्या काय प्रोव्हाइड करणार आहेत? त्या टेक्निकल ऍडवाइस ऑन ओव्हरऑल स्ट्रॅटेजी. तर ओव्हरऑल स्ट्रॅटेजीवर ते टेक्निकल जे आहे ऍडवाइस प्रोव्हाइड करणार आहेत. सोबतच जे प्रोग्रामचे गोल्स आहेत त्यांना अचीव करण्याकरता ते ऍडवाइस देणार आहेत, सजेस्ट करणार आहेत पॉलिसीज, डायरेक्शन्स आणि जे नेसेसरी कोर्स करेक्शन्स आहेत ते पण ते सजेशन देणार आहेत ऑप्टिमम आउटकम साठी आणि ऍडवाइस ऑन रिसर्च स्ट्रॅटेजीज करता. त्या आणखी असिस्ट करणार आहेत एक ग्रुप, असिस्ट करणार आहेत फॉर्मेशन ऑफ एक्सपर्ट ग्रुप विथ टॉप टॅलेंट ग्लोबली. तर जे टॉप टॅलेंटेड जे ग्लोबली पीपल्स आहे, जो ग्रुप्स आहे, त्याकरता त्या फॉर्मेशन करण्यासाठी एक एक्सपर्ट ग्रुप फॉर्मेशन करण्यासाठी पण ते त्या असिस्ट करणार आहेत. ऍडिशनली त्या सपोर्ट करणार आहेत युनियन हेल्थ मिनिस्ट्री, स्टेट ऑफिशियल्स आणि डेव्हलपमेंट पार्टनर्सला इन असेसिंग द इम्पॅक्ट ऑफ द प्रोग्राम. ओके, त्या सपोर्ट सुद्धा करणार आहेत युनियन हेल्थ मिनिस्ट्री, स्टेट ऑफिशियल्स आणि डेव्हलपमेंट पार्टनर्सला कशासाठी? ऍक्सेस करण्यासाठी इम्पॅक्ट ऑन द प्रोग्रामला. प्रोफेसर स्वामीनाथन ह्या काय होत्या? माजी चीफ सायंटिस्ट होत्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इथे, म्हणजे माजी चीफ सायंटिस्ट आहेत त्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इथे. त्यांनी आणखी सर्व केलेला आहे ऍज अ डायरेक्टर जनरल म्हणून इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR इथे पण त्यांनी प्रिव्हियसली ऍज अ डायरेक्टर जनरल म्हणून सर्व केलेला आहे, सर्व्हिस दिलेली आहे. ओके, सो डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ प्रिन्सिपल ऍडवायझर म्हणून नॅशनल ट्युबरक्लोसिस एलिमिनेशन प्रोग्राम करता. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे इंडिया आणि रशियाने एक टार्गेट सेट केलेला आहे. तर कशा करता? जे 22nd अॅन्युअल समिट झालेला आहे मॉस्को इथे, तिथे इंडिया आणि रशियाने एक टार्गेट सेट केलेला आहे. $100 बिलियन टार्गेट आहे तो बाय 2030. ओके, तर ट्रेडचा टार्गेट आहे तो. तर 2030 पर्यंत हा ट्रेडचा टार्गेट जो आहे तो आहे $100 बिलियन. जे 2 कंट्रीज आहे त्यांनी किती 9 डॉक्युमेंट साइन केलेले आहे कॉपरेशन इन डिफरंट वेगळ्या फील्ड्स मध्ये कॉपरेशन करण्याकरता. टोटल 9 डॉक्युमेंट्सवर सिग्नेचर केलेला आहे इंडिया आणि रशिया गव्हर्नमेंटनी. तर कोणते कोणते आहेत ते, त्यामध्ये कोणते कोणते काय आहेत डॉक्युमेंट्स आहेत ते बघून घेऊया. म्हणजे कोणत्या कोणाकोणासोबत MOU साइन झालेला आहे, कोणत्या एरियामध्ये. तर एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज, कार्टोग्राफी, पोलर रिसर्च, इन्व्हेस्टमेंट, ट्रेड अँड फार्मा. तर या डिफरंट फील्ड्स आहे. या 9 डॉक्युमेंट्सवर साइन केलेला आहे इंडिया आणि रशियाने. न्यू दिल्ली अँड मॉस्को हॅव ऑल्सो इन्क्ड MOU ऑन. न्यू दिल्ली आणि रशियाने आणखी त्यांनी साइन केलेला आहे, MOU केलेला आहे. कशा करता? कॉपरेशन इन फील्ड ऑफ ब्रॉडकास्टिंग बिटवीन प्रसार भारती अँड TV नवोत्सी. तर TV नवोत्सी आणि प्रसार भारतीचे जे त्या दोघांमधलं जे ब्रॉडकास्टिंग आहे या फील्ड साठी पण एक कॉपरेशनचा त्यांनी MOU साइन केलेला आहे न्यू दिल्ली आणि मॉस्कोनी. त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे आणखी काय इन्क्लूड आहे त्यामध्ये? एलिमेंट्स रिलेटिंग टू कॉपरेशन बिटवीन द 2 कंट्रीज रिलेटिंग टू पॉलिटिकल स्फिअर, लार्जर स्पेस ऑफ इकॉनॉमिक एंगेजमेंट, कव्हरिंग एक्सटेन्सिव्हली ट्रेड. ओके, तर आणखी काही एलिमेंट्स इन्क्लूड आहे ज्यासाठी कॉपरेशन जे आहे ते झालेलं आहे 2 कंट्रीज मध्ये. तर त्यामध्ये काय काय इन्क्लूड आहेत? तर
political sphere, larger sphere of economic engagement covering extensively trade, okay, capital linkage, energy, science and technology, cooperation, डिफेन्स अँड सिक्युरिटी. तर हे सगळे पण एलिमेंट्स इन्क्लुडेड आहे या कॉपरेशन मध्ये. दोन कंट्रीजच्या कॉपरेशन मध्ये हे सगळे एलिमेंट्स इन्क्लुडेड आहेत. सोबतच तर प्राईम मिनिस्टरनी स्ट्रॉंगली एक इश्यू रेज केलेला आहे, जो की जे इंडियन्स आहे, इंडियन्स जे आहे, जे रशियन आर्मी मध्ये ओके मिसलीड झालेले होते सर्व्हिस ऑफ द रशियन आर्मी मध्ये, तर त्यांना अर्ली डिस्चार्ज करण्याचा पण एक टॉपिक जो आहे, तो इश्यू जो आहे तो प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी रेज केलेला आहे. आणि ही ऍडेड द रशियन साइड प्रॉमिस्ड अर्ली डिस्चार्ज ऑफ ऑल इंडियन नॅशनल्स फ्रॉम द सर्व्हिस ऑफ द रशियन आर्मी. तर त्यांनी डिस्चार्ज करण्यासाठी जे आहे इंडियन नॅशनल्सला हा रेस केलेला आहे हा टॉपिक रशियन आर्मीकडे, म्हणजे यांच्याकडे. ओके, सो नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट आहे गौतम गंभीर यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज इंडियन मेन्स क्रिकेट टीमचा हेड कोच. तर आधी कोण होते हेड कोच, आता कोण आहेत ते बघूया आपण. तर कोणी केलेला आहे अपॉइंट, बीसीसीआयने. तर बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजेच बीसीसीआय यांनी अपॉइंट केलेला आहे फॉर्मर बॅटर अँड वर्ल्ड कप विनर. तर फॉर्मर बॅटर आणि वर्ल्ड कप विनर जे आहेत गौतम गंभीर यांना नवीन हेड कोच म्हणून अपॉइंट केलेला आहे सिनियर मेन्स टीम करता. बीसीसीआय सेक्रेटरी जय शहा यांनी ही अनाउन्समेंट केलेली आहे की कोणी केलेली आहे अनाउन्समेंट, जय शहा जे बीसीसीआयचे सेक्रेटरी आहे त्यांनी अनाउन्समेंट केलेली आहे की राहुल द्रविड, गौतम गंभीर जे आहे ते राहुल द्रविडला रिप्लेस करणार आहे ऍज अ हेड कोच म्हणून. म्हणजे प्रिव्हियसली हेड कोच कोण होते मेन्स क्रिकेट मेन्स टीमचे, तर ते होते राहुल द्रविड आणि आता राहणार आहेत गौतम गंभीर. गंभीर विल ऑफिशियली बिगिन हिज टेन्युअर. कधीपासून त्यांचं ते टेन्युअर आहे हेड कोच म्हणून ते स्टार्ट करणार आहेत, तर जुलै पासून करणार आहेत. आणि कधीपर्यंत राहणार आहेत त्यांचं ते टेन्युअर, तर 31 डिसेंबर 2027, 31 डिसेंबर 2027 पर्यंत त्यांचं ऍज अ हेड कोच म्हणून त्यांचं टेन्युअर राहणार आहेत. विच मार्क्स द इयर ऑफ द नेक्स्ट ओडीआय वर्ल्ड कप. तर नेक्स्ट ओडीआय वर्ल्ड कप मध्ये पण ते राहणार आहेत. गंभीर यांनी फॉर्मली तर आहे कोच नाही केलेला आहे कोणत्या टीमला, पण ही हॅज बीन ते असोसिएटेड होते विथ आयपीएल फ्रँचायझीज. तर काही जे आयपीएल फ्रँचायझीज आहेत त्यांच्याशी ते असोसिएट होते, ज्याच्यामध्ये ते लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स. तर कोलकाता नाईट रायडर्सचे ते मेंटर होते आणि त्यांनी जसं की आता झालेलं आहे आयपीएल त्यामध्ये 26 मेला जे आहे आयपीएलचं टायटल त्यांनी जिंकलेलं आहे. कशाच्या आधी त्यांचं हेड कोचचं पोझिशन जे आहे त्यांची डेडलाईन संपायच्या आधीच त्यांना ते टायटल मिळालेलं आहे आयपीएलचं, आणि ते पण 3rd टायटल मिळालेलं आहे. ओके, तर बीसीसीआय बद्दल बघूया. फाउंड कधी झालेला आहे 1 डिसेंबर 1928 मध्ये बीसीसीआय फॉर्म झालेली होती. हेडक्वार्टर आहे मुंबई इथे. प्रेसिडेंट आहेत रॉजर बेनी, सीईओ आहे हेमंत अमीन, व्हाईस प्रेसिडेंट राजीव शुक्ला, सेक्रेटरी आहे बीसीसीआयचे जय शहा ज्यांनी काय केलेली आहे अनाउन्समेंट केलेली आहे. आणि मेन्स कोच आहे गौतम गंभीर, सोबतच जे वुमेन्स कोच आहे ते आहेत अमोल मजुमदार. तर जसे मेन्स टीमचे कोच आता गौतम गंभीर यांना करण्यात आलेला आहे अपॉइंट, तसंच वुमेन्स टीमचे जे कोच आहेत त्या कोण आहेत अमोल मजुमदार. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे म्युच्युअल रेकग्निशन अग्रीमेंट झालेला आहे इंडिया आणि तैवान मध्ये. तर कशा करता झालेला आहे हा म्युच्युअल रेकग्निशन अग्रीमेंट, ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स करता हा झालेला आहे अग्रीमेंट. द म्युच्युअल रेकग्निशन अग्रीमेंट फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्ट साठी बिटवीन इंडिया आणि तैवान मध्ये इम्प्लिमेंट करण्यात आलेला आहे. हॅज बीन इम्प्लिमेंटेड ड्युरिंग, कधी करण्यात आलेला आहे 9th वर्किंग ग्रुप ऑन ट्रेड मीटिंग. तर जे 9th वर्किंग ग्रुप होती ट्रेड मीटिंग वर तैवान सोबत, तर तेव्हा हा जो इम्प्लिमेंट आहे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सचा एक अग्रीमेंट तो करण्यात आलेला आहे इम्प्लिमेंट. आणि कुठे होती ही मीटिंग, तर ती होती न्यू दिल्ली इथे. ओके, सो इम्प्लिमेंटिंग एजन्सी कोणत्या कोणत्या आहेत एमआरएच्या. एमआरए म्हणजे म्युच्युअल रेकग्निशन अग्रीमेंटच्या
इम्प्लिमेंटिंग एजन्सीज कोणत्या कोणत्या आहेत, तर त्या कोणत्या आहेत, ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, इंडिया अँड ॲग्रिकल्चर अँड फूड एजन्सी, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर. ओके, तर हे तैवान आहे. ओके, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर तैवान. तर हे सगळ्या काय आहेत, इम्प्लिमेंटिंग एजन्सीज आहे MRAच्या. तर या ॲग्रीमेंट थ्रू काय होणार आहे, जे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत जे प्रोड्यूस केले जाईल आणि हँडल केले जाईल ऑर्गॅनिकली, कोणाच्या कन्फर्मिटी थ्रू, तर नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन, नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन थ्रू हे जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोसेस आणि हँडल काय कन्फर्मिटी दिल्या जाईल याला. आणि जे पण ऑर्गॅनिक डेमॉन्स्ट्रेशन डॉक्युमेंट्स आहेत त्याला कम्प्लीट करून जे इश्यूड केले गेलेले आहे ॲक्रिडिशन सर्टिफाईड बॉडी अंडर NPOP म्हणजे नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन. तर याच्या थ्रू जे इश्यू केलेले आहे सर्टिफिकेट, तर त्यामुळे काय अलाव होणार आहेत, तर जे पण तैवानमध्ये सेल करण्यात येईल, ओके, जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहे आपले इथले ते तैवानमध्ये सेल करण्यासाठी त्यांना अलाव करण्यात येईल. सोबतच त्यावर इंडियन ऑर्गॅनिक असा लोगो राहणार आहे. इंडिया ऑर्गॅनिक असा लोगो त्यामध्ये डिस्प्ले करण्यात येईल आणि इथले जे प्रोडक्ट्स आहे ते ऑर्गॅनिक आहे आणि ते तैवानमध्ये सेल करण्यासाठी ते अलाव करणार आहेत. सोबतच सिमिलरली कसं आहे, जसं इंडियामध्ये हे होणार आहे, ओके, तैवानमध्ये होणार आहे की इंडिया ऑर्गॅनिक असा लोगो लागून ते सेल करणार आहे, सेम तसंच तैवान ऑर्गॅनिक असा लोगो लावून काय करणार आहेत, इंडियामध्ये सेल करणार आहेत ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स. जे आणि तिथले जे सर्टिफिकेशन बॉडी आहे ते कोण राहणार आहेत, तैवानीज रेग्युलेशन त्यांनी अलाव केलेलं आहे. जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहे ते इंडियामध्ये सेल करण्यासाठी ऑर्गॅनिकली प्रोडक्शन इन्क्लूड डिस्प्ले करणार आहेत तैवान ऑर्गॅनिकचा लोगो. ओके, तो ऑर्गॅनिक प्रोडक्ट करता एक म्युच्युअल रेकग्निशन अग्रीमेंट झालेला आहे इंडिया आणि तैवानमध्ये. नेक्स्ट न्यूज बघूया. तर झायडस लाईफ सायन्स यांना मंजुरी मिळालेली आहे, जे क्रोनिक हार्ट फेल्युअर ट्रीटमेंट ड्रग आहे याकरता त्यांना मार्केटमध्ये आणण्यासाठी US FDA कडनं मंजुरी मिळालेली आहे. तर बघूया सविस्तर न्यूज. झायडस लाईफ सायन्स लिमिटेड यांनी रिसीव्ह केलेला आहे फायनल अप्रुव्हल US हेल्थ रेग्युलेटर यांच्याकडनं मार्केटमध्ये जेनेरिक सॅक्युबिट्रिल अँड वल्सत्रा टॅबलेट्स. तर हे जे कॉम्बिनेशनचं टॅबलेट आहे हे मार्केटमध्ये आणण्याकरता त्यांना अप्रुव्हल देण्यात आलेलं आहे. US हेल्थ रेग्युलेटर यांनी अप्रुव्हल दिलेलं आहे झायडस लाईफ सायन्स लिमिटेड यांना. आणि हे जे कॉम्बिनेशनचं टॅबलेट आहे, हे जे ड्रग आहे ते कशाकरता यूज होणार आहेत, तर जे क्रोनिक हार्ट फेल्युअर आहे ऍडल्ट मध्ये, जे क्रोनिक हार्ट फेल्युअर आहे त्याला ट्रीट करण्याकरता हे जे टॅबलेट आहे, ही ड्रग आहे ते यूज होणार आहे. सो सॅक्युबिट्रिल अँड वल्सरत्रन हे जे कॉम्बिनेशन आहे हे यूज होणार आहे क्रोनिक हार्ट फेल्युअर ऍडल्ट मध्ये होणार, जे ऍडल्ट मध्ये क्रोनिक हार्ट फेल्युअर होतं त्याला ट्रीट करण्यासाठी यूज होणार आहे. सोबतच हेल्प करणार आहे रिड्यूस द रिस्क ऑफ डेथ अँड हॉस्पिटलायझेशन. सो ते रिड्यूस सुद्धा करणार आहे रिस्क. एका प्रकारची जे रिस्क असते जेव्हा हार्ट फेल्युअरचे कोणी पेशंट्स असतात तर त्यांना एक रिस्क असते की डेथची एक रिस्क असते किंवा लवकरात लवकर हॉस्पिटलायझेशन करण्याकरता त्यांना पण एक रिस्क असते घरच्यांना. सो ते पण रिड्यूस होणार आहे या टॅबलेट थ्रू. हे ड्रग मॅन्युफॅक्चर कुठे केले गेलेले आहे, द ड्रग विल बी मॅन्युफॅक्चर्ड ॲट द ग्रुप फॉर्म्युलेशन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इन मोरिया, अहमदाबाद. तर अहमदाबाद मधले जे मोरिया आहे इथे द ग्रुप फॉर्म्युलेशन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी हे काय करणार आहेत, हे ड्रग जे आहे ते मॅन्युफॅक्चर करणार आहेत. झायडस लाईफ सायन्स लिमिटेड बद्दल बघून घेऊया. इंडस्ट्री काय आहे, ती फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहे. झायडस लाईफ सायन्स लिमिटेड फाउंड झालेली आहे 1952 मध्ये. फाउंडर आहे रमनभाई पटेल. हेडक्वार्टर आहे अहमदाबाद, गुजरात. इथे चेअरमॅन आहेत पंकज R पटेल आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे शर्विल P पटेल. ओके, सो झायडस लाईफ सायन्स यांना मंजुरी मिळालेली आहे. US हेल्थ रेग्युलेटर यांनी मंजुरी दिलेली आहे मार्केटमध्ये सेल करण्यासाठी जे क्रोनिक हार्ट फेल्युअर ट्रीटमेंट जे ड्रग आहे ज्याचं नाव आहे
जेनेरिक ड्रग आहे ते सॅक्युबिट्रिल अँड वल्सरट्रन टॅबलेट आहे, कॉम्बिनेशनचं टॅबलेट आहे, तर त्याच्या सेल करण्यासाठी मार्केटमध्ये त्यांना मंजुरी मिळालेली आहे. नेक्स्ट न्यूज आहे की प्लेयर ऑफ द मंथ. ओके, आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ हे कोणाला मिळालेलं आहे? तो इंडियन पेस स्पिअरहिट जसप्रीत बुमराह. ओके, जसप्रीत बुमराह आणि बॅटर जे आहेत स्मृती मंदाना यांना आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ यांना ऑनर करण्यात आलेला आहे मेन्स आणि वुमेन्स रिस्पेक्टिव्हली कॅटेगरीमध्ये. आणि फॉर द मंथ ऑफ जून मंथ करता त्यांना प्लेयर ऑफ द मंथ हे देण्यात आलेलं आहे. त्यांचे जे रिसेंटली त्यांचा परफॉर्मन्स होता त्यामुळे त्यांचे जे परफॉर्मन्स आहे त्यामुळे त्यांना हा प्लेयर ऑफ द मंथ आहे. जो जूनचा मंथ आहे त्याच्यामध्ये त्यांना प्लेयर ऑफ द मंथ, आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ हा प्रदान करण्यात आलेला आहे. कोणाला? जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंदाना यांना. बुमराह यांना त्यांचे जे वोट आहे, ओके, त्याचे जे देश बांधव आहे, कंपॅट्रिएट जे आहे त्यांचे देश बांधव रोहित शर्मा आणि रहमानुल्लाह गुरबाज. ओके, रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानचे रहमानुल्लाह गुरबाज यांच्या वोटवरनं त्यांना हा जो मेन्स त्यांच्या वोटवरनं त्यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. सोबतच जे मंदाना आहे त्यांनी हे जिंकलेला आहे अवॉर्ड कोणाला ओव्हरकम करून? इंग्लंडच्या माया बाउचर आणि श्रीलंकाच्या विश्मी गुनारते. ओके, विश्मी गुनारते आणि माया बाउचर यांना ओव्हरकम करत त्यांनी हा वुमेन्स आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ हा जून करता त्यांनी जिंकलेला आहे. तर द पेसर बॅक हिज फर्स्ट आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड had an exceptional run in India's title-winning T20 World Cup campaign in the USA and West Indies. Recently T20 जे झालेला आहे वर्ल्ड कप कॅम्पेन त्यामध्ये त्यांनी एक्सेप्शनल रन घेतलेले आहे जसप्रीत बुमराह यांनी, जे की झालेला आहे युएसए आणि वेस्ट इंडिज इथे. तर त्यांनी हा त्यांचा फर्स्ट आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ जो आहे तो त्यांनी जिंकलेला आहे. त्यांना अवॉर्ड करण्यात आलेला आहे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पण. तर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पण त्यांना मिळालेला आहे. कशा करता? फॉर हिज 15 विकेट्स, 15 विकेट्स करता त्यांना हा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट देण्यात आलेला आहे, ज्याची इकॉनॉमी रेट होती 4.17 इन 8 मॅचेस. ओके, 8 मॅचेस मध्ये त्यांची इकॉनॉमी रेट 4.17 ही होती. नेक्स्ट बघूया की मंदाना पण जे आयसीसी वुमेन्स प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांची जी बॅटिंग परफॉर्मन्स झालेली होती इंडियाच्या ओडीआय सिरीज मध्ये, तर जे साऊथ आफ्रिका कडनं त्यांनी विक्ट्री मिळवलेली आहे साऊथ आफ्रिका सोबत बीट करत. तर त्यांची जी बॅटिंग परफॉर्मन्स होती त्याच्यासाठी स्मृती मंदाना यांना आयसीसी वुमेन्स प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड करण्यात आला. ओके, त्याच्यासाठी नाही, त्यांची जी सिरीज होती त्याच्यामुळे त्यांना तो अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर नोट काय आहे? जे डबल विन मार्क्स द फर्स्ट टाइम आयसीसी मेन्स अँड वुमेन्स प्लेयर ऑन द मंथ. तर 2021 पासनं हा जो अवॉर्ड आहे आयसीसी मेन्स आणि वुमेन्स प्लेयर ऑफ द मंथ हा स्टार्ट झालेला आहे. पण तेव्हापासनं ही पहिली वेळ आहे की आयसीसी मेन्स अँड वुमेन्स प्लेयर ऑफ द मंथ हे सेम कंट्रीला मिळालेलं आहे. म्हणजे जे प्लेयर सेम कंट्रीला रिप्रेझेंट करतात त्यांना पहिल्यांदा, म्हणजे फर्स्ट टाइम असं झालेलं आहे की एकाच कंट्रीला मेन्स आणि वुमेन्स प्लेयर ऑफ द मंथ देण्यात आलेला आहे. 2021 पासून पहिल्यांदा असं झालेलं आहे. तो ही न्यूज आपली कशाबद्दलची होती? आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड हा प्रदान करण्यात आलेला आहे. तर तो कोणाला मिळालेला आहे? मेन्स कॅटेगरी मधून जसप्रीत बुमराह यांना आणि वुमेन्स कॅटेगरी मधून स्मृती मंदाना यांना. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे अदानी ग्रुप नेम्ड प्रिन्सिपल स्पॉन्सर फॉर द टीम इंडिया ऍट द पॅरिस ऑलिम्पिक. तर जे पॅरिस ऑलिम्पिक होणार आहेत पॅरिस फ्रान्स इथे, तर तिथे अदानी ग्रुप जे आहे ते काय करणार आहेत? इंडियन टीमला स्पॉन्सर करणार आहेत. तर गौतम अदानी जे काय आहे चेअरमॅन आहे अदानी ग्रुपचे, यांनी अनाऊन्स केलेलं आहे की ते स्पॉन्सर करणार आहेत इंडियन टीमला जे येणारं पॅरिस ऑलिम्पिक आहे 2024चं ऑलिम्पिक गेम्स आहे तिथे स्पॉन्सर करणार आहेत म्हणून. तर विथ द इंडियन कॉन्टिजेंट इन लास्ट लेग ऑफ प्रिपरेशन फॉर द 2024 ऑलिम्पिक, अदानी ग्रुप यांनी एक प्लेज घेतलेली आहे जे काय करेल?
होल हार्टेड सपोर्ट करेल चॅम्पियन्सला थ्रू एक कॅम्पेन काढलेला आहे त्यांनी. तर त्या कॅम्पेनची थीम काय आहे, देश का गीत ऍट ऑलिम्पिक. तर या कॅम्पेन थ्रू अदानी ग्रुप जे आहे ते होल हार्टेडली सपोर्ट करणार आहेत इंडियन चॅम्पियन्सला. तर हे द कॅम्पेन सेंटर्स अराउंड द ऍथलीट who have spent hours and years in training to win and hear the national anthem after the victory. तर हे जे अँथम आहे हे ऍथलीट्सच्या भोवती राहणार आहे. कॅम्पेन हे सेंटर्स अराउंड. सो जे ऍथलीट्स आहेत जे अवर्स म्हणजे बरेचसे वर्ष दिलेले आहे त्यांनी आणि अवर्स दिलेले आहे ट्रेनिंगसाठी आणि प्रॅक्टिससाठी आणि जिंकण्याकरता, सोबतच जिंकल्यानंतर जे नॅशनल अँथम आपण नॅशनल अँथम जेव्हा ते विक्ट्री नंतर जे ऐकतील तर त्यासाठी त्यांनी ही जे कॅम्पेन आहे ते स्टार्ट केलेलं आहे, देश का गीत ऍट ऑलिम्पिक. ओके. सो 2016 पासून अदानी ग्रुप जे आहे ते सपोर्ट करत आहेत. मोर दॅन 28 ऍथलीट्सला त्यांनी 2016 पासून अदानी ग्रुपने सपोर्ट केलेला आहे वेगवेगळ्या स्पोर्ट्स मध्ये, ज्यामध्ये इन्क्लूड आहेत बॉक्सिंग, रेसलिंग, टेनिस, जॅव्हलिन थ्रो, शूटिंग, रनिंग, शॉर्टपुट, ब्रिस्क वॉकिंग, आर्चरी आणि बरेचसे असे गेम्स आहे. तर अदानी ग्रुप यांनी 28 ऍथलीट्सना आतापर्यंत सपोर्ट केलेला आहे 2016 पासून. 2024 चे समर ऑलिम्पिक बद्दल बघून घेऊया. तर होस्ट सिटी कोण राहणार आहेत, पॅरिस, फ्रान्स. ओके. तर हे होस्ट सिटी राहणार आहेत. मोटो काय आहे, गेम्स वाईड ओपन. नेशन्स किती राहणार आहेत, 196 नेशन्स टोटल पार्टिसिपेट करणार आहेत ऑलिम्पिक मध्ये, या समर ऑलिम्पिक मध्ये. ओपनिंग कधी राहणार आहेत, 26 जुलै 2024 ला स्टार्ट होणार आहेत 2024 चा ऑलिम्पिक आणि क्लोज कधी होणार आहेत, 11 ऑगस्ट 2024 ला. ओके. सो ही न्यूज आपली कव्हर केलेली आहे आपण. त्यामध्ये काय आहे की अदानी ग्रुप हे सपोर्ट करणार आहेत इंडियन ऍथलीट्सला, इंडियन चॅम्पियन्सला आणि ते स्पॉन्सर करणार आहेत इंडियन टीमला. इंडियन टीम म्हणजे जे इंडियन्स जाणार आहेत, जे ऑलिम्पिक मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत, त्यांना अदानी ग्रुप हे सपोर्ट करणार आहेत आणि स्पॉन्सर करणार आहेत. क्वेश्चन बघून घेऊया आजच्या न्यूजवरच्या. तो फर्स्ट क्वेश्चन आहे, हु हॅज बीन अपॉइंटेड ऍज, कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ प्रिन्सिपल ऍडवायझर म्हणून ऍट युनियन मिनिस्ट्री ऑफ हेल्थ फॅमिली वेलफेअर. आणि कशा करता करण्यात येणार आहे, जो प्रोग्राम आहे नॅशनल ट्युबरक्लोसिस एलिमिनेशन प्रोग्राम, तर त्याकरता कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे, डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना. रिसेंटली इंडिया आणि रशियाने एक टार्गेट सेट केलेला आहे जो की ट्रेड टार्गेट आहे, तो आहे $100 बिलियन आणि कधीपर्यंत आणि कुठे गेलेला आहे, जे 22nd अॅन्युअल समिट झालेला आहे मॉस्कोमध्ये, तेव्हा त्यांनी त्या समिटच्या ड्युरिंग हा ट्रेड अग्रीमेंट जो आहे तो केलेला आहे इंडिया आणि रशियाने आणि टार्गेट सेट केलेला आहे $100 बिलियन. तर कधीपर्यंत करणार आहेत ते टार्गेट, त्यांचा टार्गेट आहे 2030 पर्यंत. ओके. 2030 पर्यंतचा त्यांनी टार्गेट सेट केलेला आहे. हु हॅज बीन अपॉइंटेड, कुणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज द इंडियन मेन्स क्रिकेट टीमचा हेड कोच म्हणून, तर गौतम गंभीर यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे इंडियन मेन्स क्रिकेट टीमचा हेड कोच. रिसेंटली विथ हु इंडिया हॅज साइन म्युच्युअल रिकग्निशन अग्रीमेंट. इंडिया यांनी कोणत्या कंट्री सोबत म्युच्युअल रिकग्निशन अग्रीमेंट साइन केलेला आहे फॉर कशासाठी, ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स करता. तर तैवान सोबत हा म्युच्युअल रिकग्निशन अग्रीमेंट साइन केलेला आहे इंडियाने. विच इंडियन मल्टीनॅशनल फार्मास्युटिकल कंपनी, कोणती इंडियन मल्टीनॅशनल फार्मास्युटिकल कंपनी आहे ज्यांना USFDA कडनं मंजुरी मिळालेली आहे क्रोनिक हार्ट फेल्युअर ट्रीटमेंट ड्रगला मार्केटमध्ये सेल करण्यासाठी. तर झायडस लाईफ सायन्स लिमिटेडला काय मिळालेली आहे, मंजुरी मिळालेली आहे. विच प्लेयर हॅव क्लिंच द ICC प्लेयर ऑफ द मंथ ऑनर, कोणाला ICC प्लेयर ऑफ द मंथचा ऑनर देण्यात आलेला आहे मेन्स आणि वुमेन्स कॅटेगरी मधून आणि काय फॉर द मंथ ऑफ जून मंथ करता त्यांना ICC मंथ प्लेयर ऑफ द मंथ हा देण्यात आलेला आहे. तर ते कोण आहेत, ते आहेत जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंदाना.
Which conglomerate has been named principal sponsor for Team India at Paris Olympic 2024? तर जे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणती कंपनी आहे, ओके, कोणती कॉंग्लोमरेट आहे, कोणता ग्रुप आहे जी इंडियन टीमला सपोर्ट करणार आहे, स्पॉन्सर करणार आहे, तर ते आहे अडानी ग्रुप. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला तुम्ही जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.